सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खटाव तालुक्यातील कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून आलेल्या आहेत. त्यामुळे या गटामध्ये चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अजितदादा गटाचे अजय सानप यांनी अचानक आपला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे श्री अभयशह जगताप यांना पाठिंबा दिल्याने वातावरण ढवळून निघाले आहे, तर काहींच्या राजकीय ओळ्या उंचावल्या आहेत. काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजय सानप यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. यावेळी प्राध्यापक सदाशिवराव खाडे, विजय शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष तसेच कातर खटावचे युवा नेते तानाजी बागल, येरळवाडीचे धनाजी चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आणि आता या गटामध्ये तिरंगी लढत ही अटळ झाली आहे. या गटामध्ये भाजपचे धनंजय चव्हाण कमळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस व शेतकरी स्वाभिमान पक्षाचे अनिल पवार यांची शिट्टी यांच्यात खरी लढत होणार असून अत्यंत चुरशीची ही लढत तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. मी अजय कुमार बाबासाहेब सानप, कातर खटाव गटातून राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तदनंतर काही तांत्रिक अडचणी किंवा एकमेकांच्या विचारानं तो माझा अर्ज राहिला गेला. त्यानंतर आज अखेर मी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा प्रचार करत होतो. त्यानंतर आज माझे सवंगडी, माझे वरिष्ठ यांच्या सर्वांच्या विचाराने कातर खटाव गटामधले आपले तुतारीचे उमेदवार अभयदादा जगताप यांना सर्वांनी मदत करायची असे आम्ही काल रात्री निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अनुषंगानं आज मी तुम्हाला सर्वांसमोर हे घोषित करतो की आजपासून, आत्ताच्या या क्षणापासून अभयदादांना तुतारी या चिन्हाला अनुसरून आम्ही सर्व, आमचे मित्रमंडळ, माझे सगळे सवंगडी यांना सर्वांना सोबत घेऊन अभयदादांना प्रचंड मतांनी विजय करायचा असा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. नमस्कार. प्रचार चालू आहे त्यामुळे मोठा पक्षाच्या वतीने मी विजय कुमार शिंदे, मार्केट कमिटी उपसभापती, खटाव तालुका. खरं बघितलं तर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्याचा एकच विषय होता की आज आपण भाजपला टक्कर द्यायची किंवा भाजपला कोण हरवू शकतं. तर त्यामध्ये जे प्रथम नाव आलं ते अभय जगताप. नमस्कार. कातर खटाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजय सानप यांनी आज मला पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल प्रथमतः मी माझे मित्र अजय यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या सर्व त्यांच्या सवंगड्यांचं, मित्रमंडळींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी गेले अनेक दिवस अजयसाठी खूप मेहनत घेतली होती आणि ती मेहनत अशीच पुढं चालू ठेवतील आणि अजयच्या मदतीनंच मी विजयाचा गुलालापर्यंत पोहोचेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. याबरोबरच मी अजयच्या उमेदवारीसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने त्याला साथ दिली ते प्रभाकर घारगे साहेब, त्याचबरोबर त्यांचे नितीन काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्वच नेते, प्रभाकर देशमुख साहेब आणि इतर सर्वच नेते, त्या सर्वच नेत्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांनी अजयच्या विचाराला मान्यता दिली, सर्वांनी अजयला आशीर्वाद दिले, मलाही आशीर्वाद दिले. त्याबद्दल मी सर्वच नेते मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचं काम सुरूच होतं, परंतु अत्यंत दुःखद अशी घटना घडल्यामुळे आणि इलेक्शनपूर्वी हे एकत्रीकरण होऊ न शकल्यामुळं, तांत्रिक अडचणीमुळं आमचे दोघांचेही फॉर्म राहिले
परंतु येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे दोन्ही राष्ट्रवादी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करतील असं मला पूर्ण विश्वास वाटतो. आणि कातर खटाव गटातील सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो की आपण तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून तुतारीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणा. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार.